नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आता धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मार्डी या गावामध्ये. हे गाव छोटंसं जरी असलं तर हे गाव त्याचं एक स्वतःचं ऐतिहासिक असं स्वातंत्र्य जपून आहे. ऐतिहासिक अशा प्रकारचा एक मोठा वारसा या गावाला लाभलेला आहे. आपण माझ्या पाठीमागे जे पाहू शकता ते स्थापत्यकलेचा अत्यंत उत्तम असा नमुना असलेलं दर्गा स्थळ आहे. आणि या ठिकाणी जवळपास 700 ते 800 वर्षाची संदलची परंपरा आहे. तर ही परंपरा नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने ही परंपरा प्रवाहित होत इथपर्यंत आली हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही जाणकार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती उर्फ जिंदावली यांचा जो हा संदल आहे, जो उत्सव आहे, तर त्या उत्सवाची एक विधी, एक प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे. निजाम कालाच्या सुद्धा आधीपासून या ठिकाणी संदल चालत आलेला आहे. तर या संदल हे तहसीलदारांच्या डोक्यावर, म्हणजे तत्कालीन तहसीलदारांच्या डोक्यावर ही संदल या ठिकाणी दिली जात होते. ही चादर या ठिकाणी दिली जात होती. आणि आपण पाहतोय की तीच जी परंपरा आहे ती कायम राखली चालली. आता यानंतर जे मूळ गाव आहे, जिथं दर्गा आहे मार्डीच्या ठिकाणी, हा जो सगळा उरूस आहे, जुलूस आहे, त्या दिशेनं पायी चालत जाणार आहे. आणि अशा प्रकारची सुंदर आणि एक छान अशा प्रकारची परंपरा आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाहू शकतो की या संदलचा जो मान आहे, ज्याला गंध असं संबोधतात, तो गंध या तहसीलदारांच्या डोक्यावर देऊन प्रतिकात्मकरित्या 5 पावलं चालून हा जो गंध आहे तो परत जुलूसमधील आयोजकांकडे रवाना केला जातो. आणि हा जो सगळा जुलूस आहे तो मार्डी गावाकडे थोड्याच वेळात प्रस्थान करणार आहे. तर या बाबतीत तहसीलदारांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत लोहाराचे तहसीलदार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, अनेक वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आहे आणि तुम्हाला हा मान मिळतोय, काय भावना आहे त्या प्रसंगी? यात मी खूप भाग्यवान समजतो. मला या 2 वर्षापासून भेटतोय. मला त्या मनाने खूप मला समाधान होतं. समाधान आपण पाहू शकतो की एक समाधानाची भावना या ठिकाणी तहसीलदारांनी व्यक्त केलेली आहे. पाहू शकतो की या ठिकाणी सर्व धर्म समभावाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मागच्या 700 वर्षापासून होताना दिसते. आपल्यासोबत आणखी काही मान्यवर आहेत, आयोजकांपैकी आहेत, त्यांच्याकडून जाणूया. सर, काय भावना आहेत तुमच्या? या ठिकाणी मार्डीचा जिंदावाली दर्गा जो आहे तिथून वर्षाची परंपरागत वर्षानुवर्ष लोहारातून हा संदल आज असतो. आणि त्या निमित्तानं हे सर्व समभावातून सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्या उर्सामध्ये सहभागी होतात आणि त्या यात्रेमध्ये सहभागी होतात. आता हा जो जुलूस आहे, ट्रक उभा केला, तो कुठे जातो? मार्डी या गावात जातो. परंपरा आहे, परंपरागत. तर काय सांगाल की जैनुद्दीन चिश्ती संत होते म्हणून समजलं? संत होते. आणि मग त्यांची जे संदल महोत्सव होतो तो दरवर्षी होतो का? दरवर्षी होतो. आणि ॲक्शनच्या अगोदरपासून या ठिकाणातून तहसीलदारच्या डोक्यावर संदल इथून निघतो आणि कानेगावून चिराग येतो. तर याचं जे नियोजन आहे ते कोण करतं? काय याचं नियोजन जे सगळा समाज करतो. सर्व गावकरी, सर्व मार्डी आणि आणि जसं आपण मंदिरांमध्ये पुजाऱ्यांना, म्हणजे पुजारी म्हणतो, मंदिराचे पुजारी असतात, तसे इथले मुजावर असतात. ते काय करतात किंवा काय असतं? ते पूजा अर्चा करतात. आणि या ठिकाणी जे नवस वगैरे करून जाणारे लोक असतात त्या नवसाच्या पूर्ती करतात, त्यांचं सहकार्य करतात. आणि किती दिवसांचा हा संदल उत्सव असतो? 1 दिवस, 2 दिवस किंवा 4 दिवस? आज संदल या ठिकाणातून लोहाऱ्याहून मार्डीला जातो. उद्या चिराग म्हणून कानेगावहून मार्डीला येतो. आणि परवाच्या दिवशी, म्हणजे 3ऱ्या दिवशी म्हणजे जारत होते आणि यात्रा सुरू होते. अशा प्रकारे हा 4 दिवसाचा पूर्ण संदल महोत्सव, ज्यामध्ये हिंदूही तितक्याच प्राणपणाने आणि मुस्लिमही तितक्याच प्रेमभावनेने सहभागी होतात. आणि 600-700 वर्षापूर्वी ज्या ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी एका सर्वधर्म समभावाच्या विचाराचं बीज पेरलं, तर ते अव्याहतपणाने आणि प्रभावीपणाने या ठिकाणी पुढच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा त्यांचा विचार पोहोचवण्याचं काम त्या उत्सवाच्या माध्यमातून सातत्याने होताना आपण पाहत आहोत. सुफी परंपरेचा प्रवाह आहे. तर त्या सुफी परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले.
आज मी आहे धाराशिव जिल्ह्यातील मारडी या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता आणि माझ्या बाजूला आपण पाहू शकता हा जो ट्रक आहे तो ट्रक आहे संदल महोत्सवामध्ये खाजा जैनुद्दीन चिश्ती यांच्या सन्मानामध्ये काढलेल्या जुलूसाचा. तर आपल्यासोबत जमीर सिकंदर हेडे आहेत. काय सांगाल आपला जो बिल्ला आहे, पहिल्यांदा मला त्या बिल्ल्याचा अर्थ सांगा. संदल कमिटी महोत्सवाचा बिल्ला पण आहे आणि हा छोटा बिल्ला आहे. हा बिल्ला नेमका कोणता आहे? 1500 वर्षाचं समथिंग त्यावर लिहिलं. हे बिल्ला जे आहे, तुम्ही बिल्ल्याबद्दल बोललात, हे संदल कमिटीचा एक बिल्ला आहे. आणि दुसरा जे आहे ते मक्का मदिना आमचे पैगंबर मोहम्मद पैगंबर यांच्या मदिन्याचा एक चिन्ह आहे, त्याच्यामुळं ते लावलेलं आहे. आणि मी हेड्डे परिवाराकडून सिद्दीकी परिवाराकडून मी एक सदस्य म्हणून समध्या गावाला कळकळीत विनंती करतो की समध्या गावाने मिळून ही पारंपरिक जी चाललेला उरूस आहे ती समध्याने पारंपरिक मदत करून समध्याने हिंदू मुस्लिम सर्व भावांनी पारंपरिक जे 60, 70, 80 किंवा 100 वर्षाकडून ही जी हेड्डे उर्फ सिद्दीकी परिवाराकडून जी चालत आलेलं आहे ते असंच पारंपरिक चालावं आणि समजा हिंदू मुस्लिम सर्व भावांनी ह्या संदलला आणि आम्हाला समजायला सहकार्य करावं हीच माझी कळकळीची विनंती आहे की कुणी भेदभाव करूनी, कुणी मनात शंका आणूनी, समध्यानी वर्गणी किंवा काय जी असेल समध्यानी संदलमध्ये किंवा वैयक्तिक धार्मिक जी बी कार्यक्रम आहे समध्या गावांनी हिंदू मुस्लिम सर्व भावांनी समजा मिळून करावं ही माझी कळकळीत समध्याला विनंती आहे. मी हेड्डे सिद्दीकी परिवाराचा एक सदस्य असून मी समध्याला अजून एकदा कळकळीत विनंती करतो की प्रत्येक वर्षी संदलमध्ये सहभागी व्हावं आणि 5वी पिढी असून 5वी पिढीपासून ही पारंपरिक संदल कमिटीपासून पहिल्यापासून जे चालत आलेला आहे हेड्डे उर्फ सिद्दीकी कमिटी तर्फे संदल कमिटीचा जी मान आहे ती संदल कमिटीला द्यावा. बरं, तुम्हाला हे जे आवाहन करावं लागतंय, हे आवाहन करण्याची गरज का पडली? लोक कोणते विरोध करतात आणि त्याचे कारण काय? आता विरोधकाचं कसं नाव सांगू शकत नाही. ही राजकारण लोक विरोधक करतात पण ती राजकारणी लोक बी शांत राहावं आणि हिंदू मुस्लिम सर्व येऊन प्रत्येक वर्षी येऊन सहकार्य करावं. ही आमचा असं नाही, खाजा जैनुद्दीन चिश्ती यांचा काम आहे असं म्हणून समजे हिंदू मुस्लिम सर्व सहकार्य करावं, गावातले सर्व बांधव हीच माझी कळकळीची विनंती आहे. आपल्यासोबत 98 वर्षाचे हे वयोवृद्ध असलेले आणि गृहस्थ आहेत. त्यांच्याकडून हा इब्राहिम चांदसाब ते नाव सांगतील. तो क्या बताएंगे, आपका नाम क्या है और कितने सालों से परंपरा चल रही है और ये जो गंध है उसका क्या महत्व है? कम से कम 30-40 साल के ऊपर चल रही है. और इसका मैनेजमेंट कैसा होता है? इसका सब जो देखभाल जो करते हो कौन करते हैं? देख रहे क्या करते आजम करते का? बरं, पाहू शकतो की वयोवृद्ध आहेत आणि मला वाटते ती त्यांच्या पूर्वजांपासून चलत आलेली परंपरा ते सांगतात. आपल्यासोबत आणखी आहे त्यांच्याकडून. सर, नाव काय आपलं आणि काय सांगा? अजिम इब्राहिम हेड्डे. वयवर्ध माझं 54 चालू आहे, रनिंग वय. माझ्या वडील म्हणतात की माझ्या आजोबापासून हे संदलची परंपरा आजपर्यंत आपल्या घरातूनच आहे हे म्हणल्याबद्दल मी आजपर्यंत मी काढतच आलेलं आहे. कार्यक्रम चालूच आहेत. तरी पण आम्हाला काय गावातली लोक विरोध करतात, काढायला देत नाहीत, काय कुठे जर कंप्लेंट करायला जातात. आमचं काय आहे म्हणतात, आम्हाला आडवं येतात. आमच्याजवळ माणसं काय नाहीत जास्त. या विरोधाचं नेमकं कारण काय आहे? आपण पाहतो की एवढा सुंदर कार्यक्रम आहे जो मागच्या 700-800 वर्षापासून सुरू आहे. विरोधाचं कारण काय? लोकांनी सहकार्य करायला पाहिजे. सहकार्य करत नाही सर. तिने काय म्हणतात की यांचं काय आहे, ह्या खानदानीचं काय आहे, हेड्डे कंपनीचं काय आहे आणि सिद्दीकीची कंपनीचं काय आहे. बरं, लोकांचा जर हा प्रश्न असेल तुमचं काय अस्तित्व आहे तर तुम्हाला तुमचं काय उत्तर आहे लोकांना त्यावर? तर आम्ही म्हणतो त्यांना की आमचे वडिलोपार्जित चालत आलेलं आहे
आमची 5वी पिढी चालत आलेली आहे, हे चालू आहे. माझे काका आहेत, काकाला बोला. काय सांगाल? यांचा प्रश्न असा आहे की लोकांना तुमचं अस्तित्व मान्य नाही, तुमच्या पिढ्यांपासून चालत आली ही परंपरा जी आहे ती तुमची नाही असं लोकांचं म्हणणं आहे, असं त्यांचा आरोप आहे. पहिल्यापासून आहे साहेब हे. बरोबर. किती वर्षापासून आहे? आम्ही जन्माच्या आधीपासून आहे. ते तुमच्याच घरामध्ये आहे का? तुमच्या घरामध्ये हां. किती पिढ्या झाल्या? हे 2, 4, 5वी पिढी आहे. बर. आणि मग लोकांचा विरोध करण्याचं कारण काय? जसं त्याने म्हटलं. आता लोकांच्या मनात काय माहिती, बाहेरले लोक येणार, आता काय तर म्हणणार, हे आता चालू आहे. बरं, मग या सगळ्या प्रक्रियेवर तुमची भूमिका काय आहे? तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? आम्ही जे चालू आहे तेच करत आहोत. आमच्या घरात पारंपरिक पारंपरिक आहे आमच्या पराजोबापासून हे पारंपरिक काढतो आम्ही. त्या हिशोबाने पारंपरिक पद्धत चालू ठेवलेली आहे. पुढे 5वी पिढी आहे आमची, आता येणारी पिढी बी आमची. आम्ही ह्याच्यामध्ये ही करू लागलो. हेड्डे परिवार आहे. हेड्डे उर्फ सिद्दीकी. काय सांगाल? तुमच्या तर डोक्यावर गण दिसतोय. काय हेड्ड्यांचं- ही कायमची परंपरा आहे. आजोबा पणजोबापासून आमची. आपल्यासोबत काही तरुण सहकारी आहेत. तर काय सांगाल? तुम्हाला विरोध होतोय असं काही जणांचं म्हणणं आहे, तर नेमका विरोध काय होतोय आणि तुमची भूमिका काय? आम्हाला विरोध करतात. परवानासाठी विरोध करतात. समजा कार्यक्रम हेड्डे परिवारसाठी नाही म्हणतात, दुसऱ्याच आहे म्हणून सांगतात तिने. काय सांगाल या संदल बद्दल? पासून सुरू आहे. काय नाही, आमचं संध्याला आहे मार्डीचं यायचं. बरोबर. जैनो खाजादींचं ते 5 पिढी नाही आमचं हे. तुमचं म्हणजे कुणाचं? म्हणजे हेड्डे कंपनी आणि सिद्दीकी कंपनी. दोघांचा. आमचं मानाला जात आहे, डोक्यावर चालत जावं लागतं तिथवर. बर. संध्याला आहे. का चालत जावं लागते? गाडीवर का जात? नाही नाही, गाडी जात नाही. परंपरा नाही. परंपरा ही आमच्या वडिला आज्यापासून आहे. बर. माझं पुढच्या पिढीकडे असंच जाणार का? असंच राहणार. तहसीलदारच्या डोसक्यावर देतो आम्ही. तहसीलदारच्या डोक्यावर का हा देता? ते मानच आहे त्याचं. मानच आहे ते. निजाम काळातली प्रथा आहे का? हा 5 पावलं पण तहसीलदार घेत आहे, पुन्हा आमच्या डोक्यावर देत आहे. 5 पावलं चालते का? जास्त चालत नाही का? जास्त नाही, एक 10-5 पण जात. एक प्रतिकात्मक हा. म्हणजे थोडस चल ना पुढे तुमच्या डोक्यावर मान तहसीलदारला. हा तसेच आहे, पहिल्यापासून आहे. बरं. मी जन्मलो नव्हतो तेव्हापासून आम्ही म्हातारा झालो आता. आणि आता पुढच्या पिढ्या आता ही पुढच्या पिढ्या येईल पोरं आमचे. चुलतेच आहेत. माझ्या पंजोबापासून आजोबापासून चालत आलेली परंपरा आहे ही संदल कमिटी. हेड्डे आणि सिद्दकी परिवार मिळून आम्ही एक सोबत करता संदल मिरवणूक जी पार पडते, हेड्डे सिद्दकी परिवार मिळून पार पाडतो. आणि बाहेरचे पण काही सहभागी करतात आमच्या संदलमध्ये. आणि सगळे मिळून आम्ही शांतप्रमाणे दरवर्षी शांतप्रमाणे आणि नाते शरीफ पडून साजरा करतो. एक शांततेत आणि आनंदामध्ये सुरू शांततेत असतो. दारू गोळा बारूद सगळं हे करून आणि नाते शरीफ पडून जल्लोषाचे दोन्ही फॅमिली. म्हणजे आता हा जो संदल आहे तो खाजा जैनुद्दीनचा जन्मदिवस मनवला जातो का? हो त्यांचा जन्मदिवस. जन्मदिवस आज आमची 5वी पिढी आहे सर. खाया जैनुद्दीन जिंदावली साहेब यांचे संदल आमच्या खानदानीतून 5वी पिढी आहे. आमचे वडील म्हणतात आणि आमचे गंधाचा कार्यक्रम आमच्या घरातूनच आहे. म्हणजे हेड्डे व सिद्दीकी परिवारातर्फेच आहे. हा आमचे कमीत कमी 200-250 घरं आहेत आमचे. तरी पण कोण कुठं राहते हौसीने जे येणारे येतात. सगळेजण मिळून करतात. सगळेजण मिळून करतात.